मुका द्यायला कधी येऊ मॅडम? अरे लावडी देऊ का मॅडम? हा मुका हार नाही डावट. आम्हाला भावाला तुम्ही मुका मागताय. मुका दे अरे काय भावा मी आता सांगतो आपण निघले साधं काय आलं का तू दुसरं लग्न कर मला माहिती लागते. शांतपणे करू नको डावट. गुपचुप 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 लंबा लंबा घूंघट का है डाला कहा गई तू मुकरने को काला. खाली जाळ काढल. असं प्रेमाने सांगा. जा घरातून. आता रागात सांगा. निघ ना घरातून. आता नॉर्मल सांगा. विनंती करा वावरते का रे? मॅडम मॅडम किंग ऑफ द वॉटर बॉडी इज बॅक कळलं का. शाळेत गेला नाही तुम्ही आज? हा काय विषय. हा तुम्हाला चांबर चौकशी करण्याशिवाय काही काम नाही का? नाही मॅडम, काम नाही म्हणून तर तुमच्याकडे आलोय काम काढाय. मग माझ्या घरी काही यायचा संबंध आहे का तुमचा? तुम्ही शाळेत का नाही गेलात पण आज? माझी मर्जी. सारखं किती ते भावाने दिलेलं सोप्यान काय बसतं एकटंच होते ते कोण तुझं भाऊ? तुमचा नवरा. अरे सर कोण दे तर ना मंदबुद्धी. उठ उठ. तुम्हाला गुड न्यूज द्यायची होती राव मॅडम. आमच्या भावाने तुमच्यासाठी लय मोठा मंडप बांधलाय मॅडम. अहो आता थोडा ना बिझनेस बोलायला आले तुम्हाला सांगतो ना मला काय म्हणायचे. कसं आत्ताच मीटिंग झाली वाकरटवाडीच्या लाखाशिवाय बात्यानं मोठा शिवाय घात नाही. सरकारने ती कुठली योजना केली? लाकडी योजना. आता मी लाकडी वहिनी योजना करणार आहे का का लाकडी वहिनी योजना. आणि ते योजना होती ना तुमचा मला ठेवून पाहिजे शिक्का कळलं का. तुम्हाला चांगले पैसे देते. पहिली गोष्ट बोलायला शिक. लाडकी बहिणी योजना सर हो आम्ही लोकांचं कॉपी नाही करायचं. आपली म्हणजे लाकडी बहिणी योजना. काही कारण होतं? लाकडी वहिनी योजनेचं बोलायचं होतं आणि काय तुम्ही नाही त्यामुळे पण. शाळा कुठं विकून खाल्ली का शाळा? माझी मर्जी. मला जाऊ वाटलं तर मी जाईल, नाही जाऊ वाटलं तर नाही जाणार. काय धर्मशाळा आहे काय मॅडम ती? हा मग आमच्या शाळेत आहे. पडण धावून दिलेला फोन कळायला का कष्ट करतो तो दुबईला. मी कष्टाने घेतलेला फोन आहे. तू नको मला शिकू. पडेल की नाही पडेल. तुमचं कष्ट आणि भावाचं कष्ट एकच झालं मॅडम. कोण तुझा भाऊ? पहिली गोष्ट मी त्यालाच ओळखत नाही. आकाश पाटील. आकाश मला भाव ते पण आला आकाश पाटील भावाचं नंबर सेव्ह केला बाई. जानू. दुबईवर फोन आला बस तुम्ही कधी आप तुमची लायकी नसेल तिथे फोन लावायची माझी लायकी. हॅलो हबीबी वहिनी दिखाई देती कभी भी तुमको देखना है वहिनी हबीबी तो देखो वहिनी को हबीबी क्या बोलती हबीबी और तुम्हारी बेटी कैसी है हबीबी. हाँ हम बहुत याद करते हैं उसकी. बेबी मेरी बेबी बचपन का प्यार कभी हबीबी भूल नहीं जाना बेबी. ये है वहिनी बेबी. दे काय पण हबीबी हबीबीला बंकच नाही हबीबी होता कळलं का. हबीबी आ जाओ घर पे कभी भी. कभी भी. आता हबीबीला पण सासरा बनवलंय. वल्ला हबीबी दिखाई देता मेरे को कभी भी और तुम है मेरी जाने मन अभी भी. मम्मी सो इंटरेस्टिंग यू लाइक टेस्टी पास्ता. आय डोंट लाईक टेस्ट पास्ता. वैसे तुम हमको लगती फॉरेनर तो बन जाएंगी मेरे घरनार. अरे का प्रेम आवड कशाला पण काय पण जोडतोय. हो सध्या आम्ही ना यमक जुळवायचे ना क्लासेस करतोय कळायला का. तुझे क्लासेस आणि तू करा मॅडम भावाशी लग्न. बापरे. आधीच मी आले टेन्शन मध्ये घरी. झालाय का इतका मोठा प्रॉब्लेम. काय झालंय मॅडम? तुला कशाला सांगू? सांगा मॅडम लगेच सॉल्व्ह करतो. मग तुम्ही सांगितलं नाही म्हणजे तुम्हाला आमचा भाऊ तुम्हाला आवडतो. अरे शाळेमध्ये निघालाय साप मोठा. हो मग त्या सापाला बघून पळून आलात का काय घरी? अरे नाही रे त्याच्यामुळे पूर्ण शाळा जाऊ शकतो. तुम्ही सापाला घाबरता का इतकं बाजूला अंडा कोंडा बसतो तुमच्या कळलं का. साप काय चीज आहे. मला झालं तसं सापाला पण झाला ना. आजगर आम्ही आजगर पिळून काढू एखाद्याला. ते तर चांगलं झालं की शाळेत आलेल्या एका विद्यार्थ्यांनी पाहिलं आणि तिने सांगितलं त्याच्यामुळे कळालं. कोण होती ती विद्यार्थिनी? होती लहान होती रे पण तिच्या लक्षात आलं पटकन. ती ओरडली आणि त्याच्यामुळे कळालं. ते नशीब कोणाला नाही का नाही. थोडी मोठी असते ना तुला मी माझी पर्सनल सिक्युरिटी गार्ड बनवली असती. कसलं भारी लक्ष देते सापांवर. कारण कसं आहे माझ्या आजूबाजूला लय साप असतात त्यामुळे मला ती पाहिजे. ती काय ना आपल्याकडे आहे की मॅडम. हा मॅडम भावासाठी रे ती आपल्यासाठी. मॅडम कुठे मॅडम? आता बसलाय ना तुम्ही बसा ना. नाही मॅडम तुम्हाला सोडून आम्ही खाली कसं काय बसू शकतो? कळलं का.
अरे मला तर बाजूला सरकून बसायचं होतं ना. तुमच्या बाजूला बसायचं होतं ना. आता तर मला साप बोलला म्हणून मी उठले तिथून. बरं मग आता तुम्हाला नाक बोलतो बस. अहो नागिनी म्हणजे तुमचं अंग आहे असं फ्लेक्झिबल, त्यामुळे बोललो. तारीफ केली. शिष्टाचार कळतो का ना तुम्हाला? करा मॅडम भावा. भ्रष्टाचारच वाटतंय मला तुमच्यातून. मला हसच ना, जोक तरी मारा की आमच्या बरोबर हसावं लागते मला. वहिनी जा ना घरी जा. जर Bedroom तिकडे मध्ये शाळेत जाऊन जाऊन बसू का? बघा. माझ्या बेडरूम मध्ये काही संबंध नाही. तिकडे शाळेत जाऊन बसा, बघा काय झालंय आपल्या गावात, आपल्या वाटवडीतल्या शाळेमध्ये साप निघालाय. प्रिन्सिपल काय करतो मॅडम तुमच्या शाळेत? चावलं नाही. मॅडम तुमचा प्रिन्सिपल काय करतोय का? तेव्हा पण पळून गेलाय घरी. प्रिन्सिपलनी साप सोडलेत का शाळेत? हो, तुम्ही नाद नका करू. साप तुम्हाला सांगतो, गावातल्या एका पोरीला साप चावला होता हाताला. असं करून तर काहीतरी विष काढतात. मी काढलं होतं. मी काढलं होतं. तिला वाचलं होतं मी. हा. आणि ते सापाचे तर मी डायरेक्ट असे मधलं 2 तुकडे केले होते. आई कळलं का? डायरेक्ट फायदा होता. हा पॅटर्नच वेगळा आहे मॅडम. तू आली ना तुला अशी स्टोरी सांग, ठीक आहे? आता ती शाळेत गेली, ती शाळेतून आली ना मग तू परत ये. स्वतः खायला स्वतःला लय मॉडेल समजतात तुम्ही, पण ऋतुवानाचे अजून लहान. तेच तर. मग हाईट कम हाईट ज्यादा. हे ऋतूसाठी होतं आणि फाईट ज्यादा आणि हाईट कम हे तुमच्यासाठी. त्यांची हाईट पण कमी आणि फाईट पण कमी. ए जा. हो, चिडला का तुम्ही? बरं, तुम्हाला लय महत्वाची केस सांगायची. काल घरी आलतो तुमच्या, कशाला? जेवायला आलतो, पण काय आता मला बहुतेक उष्ट पाणी का काहीतरी भेटले, मला तोंड आले. आता काय करता? मी त्या दिवशी तुम्हाला आळूच्या वड्या देऊन 15 दिवस झाले. त्यानंतर ना मी तुम्हाला काही खायला प्यायला दिलेलंच नाही. त्यानंतर तुम्ही माझ्या घरी पण आला नाही. उगाच कुठलंही बिल कुठेही फाडू नका, कळलं ना? नाही मॅडम, असं थोडं आम्ही ह्या हॉटेलमध्ये जेवून त्या हॉटेलमध्ये बिल फाडायचे. मग आणि आम्हाला काही वेळ लागले काय बिल मॅडम? फाडत नाही, बिल बनवतो. पण काय खरं खरं सांगायचं ना, खरं बोलायचं माणसाने नेहमी. खरं बोला. आम्ही खोटं बोलतच नाही. तुम्हाला सांगतो, काय बोलतोय? इथं मला उष्ट पाणी दिलं, इथं कोण आहे घरात तुला उष्ट पाणी द्यायला? तुम्ही अरे पण मी तुम्ही आला असा माझ्या घरी तर मी काय दिलं आणि मी असं घाणवटपणा करत नाही, कळलं ना? आता परत दुसऱ्या रातच्याला मी आलतो, म्हणलं जातो वहिनीला बघून जाऊ. तुम्ही झोपला होता तर मी पाणी पिऊन गेलो. आता मला काय माहिती ती तुमची उष्टी बॉटल आहे, पण तुम्ही उष्टी बॉटल नव्हती ठेवत अरे अजून घरात. तुझं अजिबात नसतं आमच्या घरात. सई ऋतू देखील आहे ना ग्लासामध्येच पाणी पितात, कळलं ना? राम जाते विषय लॉंग चाललंय, दुसरीकडे चाललंय. मला काय म्हणायचंय, भावाची काय तू? मला काय म्हणायचं, तू खोटं बोलू नको आणि खोटे आरोप लावू. हो, जेव्हा माझे पाय पायातून दिसत होते तेव्हा बाप म्हणला होता, आईला काय सत्यवादी आहे माझा मुलगा, कळलं का? हा. होतो भ्रम असा प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपलं लेकरू गुणाचंच आहे, सर्व गुण. मला बोलते ठीक आहे, माझ्या आईला पण म्हणू नका, भ्रम होतोय, कळलं का? हा. तुमची सासू तुम्हाला डायरेक्ट नाही का भांडे घासायला हवी? हा, कळलं का? सासूचं नाव नाही माहिती तुम्हाला अजून? काहीतरी सासू आहे का तरी? पण नाहीये मला. बरं, दुसऱ्या सासूचं नाव सांगू का? ए जा रे बाबा, जा ना. आमच्या सासूचं नाव काय माहिती तुम्ही मॅडम? तुमच्या सासूचं नाव इंटरेस्ट नाही मला ऐकण्यात. जाऊ दे. तुमची सासू तुम्ही जगातले नशिबाने तुम्हाला एक नवऱ्याचं प्रेम आणि 4 सासूंचं प्रेम भेटणार आहे, कळलं का? हा. तुमचे 4 आया तुमच्या पैसेच ठेवा. वाटून घ्या, तुला 2 तुला 2. बाप कसं वाटायचं काय? तसं जरासं करायचं. हा? नाही आया तर वाटून घ्या, बाप एकच राहून द्या. पण त्याला 2 दे, तुला 2 दे, जास्त गरज आहे. मॅडम भावाला अरे आम्ही आया वाटून घेतलं आमच्या भावाला. अरे भावाला पण कसं पप्पांना सांगू, एक 5वी बायको करा. अरे किती निर्लज्ज आहे. हे नाही, 6वी करू. तुला 2, मला 2, भावाला 2. मग पप्पाकडे कोण राहणार? पप्पा अजून 2 करावं लागू ना. हा. 8 लग्न करताय पप्पा. 8 आयांचा कळलं का संसार आमचा? आमची मला नको, मला 2 नको, मला एकच बस झाली. मला माझं कष्ट करायचं कंटाळा येतोय. बरं ठीक आहे, आपल्यातले गच रे. मग मला 3 वेळा भेटेल, बापाला सांगणार मला 3 दुने 6 बायका. आवड आमची फॅमिली प्लॅनिंग चालली, तुम्हाला इंटरेस्ट ना तर या ना आमच्या फॅमिली प्लॅनिंग मध्ये. अजिबात इंटरेस्ट नाही मला. मग आमच्या भावात ते इंटरेस्ट आहे ना? नाही. का बरं? अरे कोण तुझा भाऊ, कुठला तुझा भाऊ, कसला आकाश तुझा पाटील, भाऊ? सबसे कातील सोनाली पाटील. माझ्या नावासोबत तुझ्या भावाला अजिबातच जोडू नको, कळलं ना? बरं मग पाटील पाटील, सबसे कातील पाटील पाटील. हा, कळलं का? सबसे कातील पाटील पाटील. कुणालाच नाही जोडले, फक्त तुम्हाला कसं जोडले ते कुणाला पण कळायचं नाही, तुम्हाला जोडले आम्ही. जरा हिशोबात राहा. हिशोबात नाही मॅडम, आम्ही थोडी हिशोब करतो. आमच्याकडे तर पैसे बी नाही आणले, घरीच बंडल ठेवले. नाही मॅडम, आम्हाला घरच्यांनी आईने शिकवले नाही का, पैसे घेऊन बाहेर जात नको जाऊ, कोणाला सांगू नको आपण किती आमिर आहेत. हा, कळलं का? दिसतंय ते तुम्ही किती हे लोक लिंबू मिरची भारून ना गरीब करतात, कळलं का? तेच. तुम्ही काही कुत्री मारून हिंडत होता का ज्यावर तुम्हाला मी दिसले जाताना येताना? आम्ही काय नाही, ते रस्त्याचा आता कॉन्ट्रॅक्ट दिला ना, इतका पैसा आले ते काय करतो.
अहो त्या ह्याला सांगितलं ग्रामपंचायतीला म्हणलं तो रोड नीट करून घे म्हणलं तिथं चालता येणार कळलं नाही, का? पैसे देतो म्हणलं. असे 2 लाख रुपये दिले लाखाशिवाय बातम्या वडापाव शिवाय काढते त्याला म्हणतो बाई वाटत वाडे आमचे कळलं का अक्कन द्यायला पाहिजे जा इथून जा तू. खरं कुठं? खरं ना. वैताग देऊ नको जा. पप्पा कुठं तुमचे माझे पप्पा इथं तुमच्या राहतात. पप्पाने आमच्या हो, आप्पा वाडीत तिथे असतात. गप्पा मारतात. काय पण आमच्या आप्पा आता तुमच्या पप्पाकडे गेल्यात मस्त क्वार्टर घेऊन गेल्यात मस्त वॉटर टाकून नाही का मस्त ड्रिंक करणार आहेत. कॉतर में डालेंगे वॉटर वॉटर में डालेंगे कॉतर वॉटर डायरेक्ट वॉटर क्वार्टर डायरेक्ट मिक्स वॉटर. करा मॅडम भावसोत लग्न. बापरे मी तुम्हाला मला काय म्हणायचं शाळेत काही शिकवलं जर समोरच्या ना काहीतरी हे केलं तर रिप्लाय द्यायचा आईला मी 3 वेळा डोळा मारली एकदा तरी रिप्लाय द्यायचं डोळा मारून तुम्ही डोके तुझ्या कानाखाली दिली बाहेर अशा कृत्यावर वहिनी असं बोलू नका तर माझे हात मजबूर आहेत. मजबूर नाही दुखतीनस. मी तुमची दुखती नसेल हो मॅडम तुम्ही मला आहे ना हात नाही लावू शकत कळलं का मला हात लावल्यावर जगणार कशा मॅडम कशानं मला शिकवायला वहिनी जा रे बाबा घरी का डोकं खातोय. आज सुट्टी भेटली मी म्हटलं आराम करू आज मुली घरी नाहीये सचिनला पाठवून दिला त्याच्या घरी हकालला डायरेक्ट. तो देख, शांतीने एक झोप काढावी तर तुम्ही इथं आलाय. सचाला हकालला तुम्ही डायरेक्ट मॅडम. माझा भाऊ काय म्हणतोय तुम्हाला भाऊ मला त्याला सांग मुझे में सफर तू करती रहे हर एक श्वास में गुजरती रहे शाम सुबह तू मेरा काय? गप्प बस एकदम शांतीला धर. तेरी मेरी कहाणी खरं जायचं ना मला असं वाटत होतं आराम करावा जा ना. मला माहिती ना आराम केल्यावर तुमच्या स्वप्नात तेच गाणं येणार रे गुपचुप 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 लंबा लंबा घूंघट काहे डाला कहा गई तू मुकरने को काला कानाखाली जाळ काढल. छत पे सोया तो बिनोई मैं तन्ने समझ के सो गई मुझको राला दिमाग करना गलती मारे से हो गई. गुपचुप 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 मागच्या जन्मात रात्री मध्ये असशील असंच गाणं बोलत होता. हा, तीच माणसं फेमस होतीच काय ना का गुपचुप 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 आवाज मॅडम करा भावसोत लग्न असं रोज बघायला भेटेल तुम्हाला. काय गरज नाही मी तर वेळीच होईल असलं बघून. हो आधी तुम्ही कुठे शानी. मग काय तू काय बोलला मॅडम तुम्ही शाने येत. तुम्ही घरातून चल मुश्किल करू नको. बरं काही काम आहे का तुमच्या दारूचं जातो मी. अशी मुस्काट पुढे नाही आला घेऊन जा. नाही नाही याला राहू द्या. थांबा कानात बोलता सेटिंग लवकर कमी आलो घरी जाऊन. जा घरी तुम्ही तुमच्या. आलाय मग कशा. मॅडम पाणी बिणी तरी द्या प्यायला माणसांना पाहुणे आले. नाही, पाणी. आमच्या घरातलं पाणी पिलं की तुम्हाला तोंड येतात जा तिकडे कुठं पण जाऊन. बरं आम्हाला तोंड आहेत डबल डबल नाही आहेत. ते जा रे मी काय म्हणतो मॅडम ते जा स्पष्ट सांगते जा असं प्रेमाने सांगा. जा घरातून आता रागात सांगा. निघ ना घरातून. आता नॉर्मल सांगा. विनंती करा तुला आवडते का रे का बरं. मस्करी करतो का माझी. नाही तुला काय तुझी माऊली दिसते जा. नेहमी नाही वहिनी दिसते आम्हाला तू अरे जा बरं आता रिक्वेस्ट करा आम्हाला एकदा, आम्ही जातो. वन टाइम रिक्वेस्ट मॅडम. ते कातिल हसीना तू मुझको पटी ना कभी ना तो भाव को पट तू अभी ना समझे क्या कातिल हसीना असं वाटत नाही तुझा भाऊ दुबईला असेल म्हणून. मग कडे असेल मॅडम. का अबुधाबीला आहे का तू दुबईचा मला ते हबीबीचा कॉल आलता ना माझ्या सासऱ्याचा हा दुबईला हबीबी काय म्हणलं माहितीये का तुझ्या भावाची बायको घेऊन ये कधी बी. हा, मला म्हणतात हबीबी भावची बायको येऊन कधी बी तिला उंटावर बसू आपण हबीबी कळलं का मॅडम तुम्ही उंटा म्हणून तर तुम्हाला लाद घाला अबिबी. आबीबी ना उंटावरून लाद घाला ते बी दुबईला आणि तुम्ही आमच्या लहानपणी गेलतो मी भावासोबत मला उंट्याने लाद घातली होती डोक्यातच घातली होती म्हणूनच तू असं वाचतोय. आता मला कळलं की तुझ्या डोक्यात नेमका प्रॉब्लेम काय. डोक्यात लाद घातली नर्स आली आणि नर्स मध्ये इलाज करत होते नर्सलाच पहिला प्रपोज आणला दुबईची नर्स पटवली येस त्याच्यामुळे मॅडम भावानी त्याला परत तिकडे नेलाच नाही. भाऊ म्हणला तुला उद्योगी भाई तू येत नको जाऊ ह्याला न्याला पण मला न्याला नाही. कायमचा परिणाम इथंच राहिला इथं परिणाम झालाय त्याच्या डोक्यावर. तर मी इतके दिवस विचार करते की ह्याच्या डोक्यावर इतका परिणाम का झालाय का झालाय. मी तरी चांगलाय का नाही मॅडम. तू तर त्याच्यापेक्षा पण गैररोजर आहे. हो काही पण नका बोलू माझ्या डोक्यावर पौर्णिमा बिर्णिमा काय नाही सावरत काय नाही का पौर्णिमा नाही म्हणते परिणाम. परिणाम वेड्या लोकांचा असं परिणाम होतो ना नाही का असं मुक्का मार लागलाय तुला मॅडम तुम्हाला मेंदूवरती. तुम्हाला आयडिया देऊ का मॅडम.
हा मुका मार नाही डावट. आम्हाला भावाला तुम्ही मुका मागताय. ए, मुका दे. अरे काय भावा मी आता सांगतो आपण निघले साधं काय का तू दुसरं लग्न कर मला माहिती लागते. शांतपणे करू नको डावट. अरे ती म्हणते, मुका मागितलंय. तू काय म्हणलं उंटाने लाद घातली. मी काय म्हणलं त्या उंटाने लाद घातली ना तर तुला मुका मार लागायची त्या मेंदूवरती. तुमच्या हातावर मुका मारते म्हणलं. एक जा बाबा. मॅडम थांबा. माझ्या आलेल्या घरात आता टेन्शन फ्री वातावरण केलं तुमचं काय झालं का मॅडम मुका फ्री आपल्याकडे. तुम्ही जावा घरी पळा डावटा. मॅडम पहिला मुका फ्री आहे, दुसरा मुका फ्री आहे, तिसऱ्या मुकाला चार्जेस लागते. आणि मंथली सबस्क्रिप्शन पण आहे आपल्याकडे काय झालं का 1 लाखाचं. निर्लज्ज काय बोलतोय तेवढी तरी अक्कल आहे का. आणि मॅडम पहिले दोन सदा सुखी असतो. पहिले 2 फ्री आहेत ते घेऊन टाका मॅडम. अजून टाका नंतर उगाच तुम्हाला कुणी घ्यायचं तुम्ही घेऊन टाका. पड लवकर पड घरातून. मी फिकून फिकून मारल. ऐका दाजी बा ऐका दाजी बा ऐका पड. मॅडम असं मला आता हा तू पण. मुका द्यायला कधी येऊ मॅडम. अरे चल 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 सीड दे माझ्याकडे दे. मॅडम 10 रुपये भेटतात का याचे? 180 रुपयाचा. आणि इकडे म्हणजे 150 भेटतात. आणि इकडे. हो मॅडम शिराव. बघा तिकडे नाही जास्त ओढ होतोय. ओरडते का आज लय रोल झालात मॅडम तुम्ही. हा? हा मॅडम वाटलं नव्हतं असं बोलताल मग मला. अहो काय बोलणाऱ्याला हाडान जीभ नाही ते काही पण बोला ना. ते तुम्ही मुका मागितला म्हणलं आम्ही देणार नाही. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ? कसा वाटला तुम्हाला आजचा आपला भाग बोला मैत्री. मॅडम तुमचे पण 2 शब्द होऊ द्या. हा जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि भरभरून वाटवाडीला प्रेम देता त्याकरता मनापासून आपल्या आभार. इंस्टालाही फॉलो करा. ओके इंस्टा माझं सध्या सस्पेंड आहे. मी खूप दुःखी आहे पण तुम्ही मला खूप सपोर्ट करताय वाटवाडीला, त्यामुळे मी आनंदी देखील आहे. आणि आता लाईव्ह सेक्शन मी सुरू करते. सो गाईज लाईव्हला येत जा आणि भरभरून प्रेम देत जा. भेटूया पुढील पार्ट मध्ये.